नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता प्रतिमा रविराजला काळजीने म्हणते, अहो तुम्ही मगाशी म्हणाला होतात म्हणून मी तन्वीला कॉल नाही केला, पण खरंच मला आता राहवत नाहीये. मी फक्त तिला फोन करून विचारते की तू कुठे आहेस. मग रविराज म्हणतो, अगं ती घरात असेल तेव्हा डोक्याला ताप आणि नसेल तेव्हा काळजी, बस झालं ना. आता प्रतिमा, अगं नको त्या पोरीचा फार विचार करूस, तिचा नवरा आहे ना तिची काळजी घ्यायला आणि तो तिची काळजी घ्यायला समर्थ आहे. मग आता प्रतिमा म्हणते, अहो पण प्लीज. मग रविराज म्हणतो, हे बघ प्रतिमा, मी तुझ्याशी अगदी नीट बोलतोय कारण माझ्या रागाच कारण ना घरातून आता निघून गेले आणि कृपया मी पुन्हा चिडेल ना असं वागू नकोस. तर दुसरीकडे अर्जुन आणि सायली रूममध्ये असतात. अर्जुन सायलीला विचारतो, काय तन्वीला जर फायर करायचं असेल तर तुला जास्त एनर्जी येते ना. त्यावरती सायली शांतपणे म्हणते, अहो संताप तर बाहेर पडणारच ना, पण त्याचाही काही उपयोग नाहीये कारण प्रिया काय करते तिला हो तसंच वागते ना. त्यावरती अर्जुन म्हणतो, अगं पण तू तिला जेव्हा या घराचे नवीन नियम सांगितलेस ना तेव्हा खरोखर तिचा चेहरा ना अगदी बघण यासारखा होता. त्यावेळी सायली सांगते, अहो वाईट एकाच गोष्टीच वाटते की या सगळ्यामध्ये ना अश्विन भाऊजी भरडले जातायत आणि त्यांचे डोळे जितक्या लवकर उघडतील ना तितकंच बरं, पण तेही जरा कठीणच वाटते कारण प्रिया स्वतःच्या थापांमध्ये कसं गुंतवून ठेवते ना दुसऱ्याला. ते मी अनेकदा पाहिले वर्षानुवर्ष. तेव्हा अर्जुन म्हणतो, मला खात्री आहे की अश्विनचे डोळे सुद्धा सायली दोन ओच उघडणार आहे कारण अशा गोष्टींशी कसं डील करायचं हे तिला बरोबर माहिती आहे. सायली म्हणते, नाही हो, त्यांच्या डोळ्यावर सध्या प्रेमाचा पडदा आहे ना त्यामुळे जरा कठीणच वाटते, पण प्रियाशी कसं वागायचं ना हे अगदी मला व्यवस्थित माहीत आहे कारण तिला कधी कानखाटात मारायची कधी शब्दांनी मारायचं हे मला चांगलंच माहीत आहे. कोणत्या माणसाशी कसं वागायचं हे मी आश्रमातच शिकले ना. त्यावेळी अर्जुन म्हणतो, तुझी स्पेशालिटी आहे कारण तन्वीला कसं गप्प करायचं ना तुला चांगलंच समजतं. तेव्हा अर्जुन सायलीचा आता कौतुक करत असतो आणि म्हणतो की आता नवरा कौतुक करतोय ना तर करून घे. असं म्हणून दोघेही एकमेकांचे हात हातात घेतात. अर्जुन आपलं असं कौतुक करतोय हे पाहून सायली खूप खुश होते. तेवढ्यातच याला एक कॉल येतो. तेव्हा तो मोबाईलमध्ये डोकावतो आणि म्हणतो, खूप महत्वाचा कॉल आहे क्लायंटचा. सायली म्हणते, नाही हा, आता तुम्ही माझं कौतुक करत होतात ना, मग आता अजिबात कॉल वगैरे घ्यायचा नाही, एकदा सांगते तुम्हाला. तरीही अर्जुन ऐकत नाही. तो म्हणतो, एक मिनिट. असं म्हणून तो महत्वाचा कॉल असल्यामुळे फोनवर बोलण्यासाठी जरा रूम बाहेरच पडतो आणि लगेचच कॉल रिसीव्ह करतो. सदाशिवरावांनी अर्जुनला आता कॉल केलेला असतो. तेव्हा तो विचारतो, काय म्हणजे ड्रेस रेडी आहे? अहो खरंच तुम्ही तर अगदी वेळेवर शिवून दिलात. हा मला बरं, ऐका मी उद्या येतो आणि लगेचच घेऊन जातो. चालेल ना? थँक्यू सो मच. असं म्हणून तो फोन ठेवतो आणि सायलीला उद्या ड्रेस मिळणार म्हणून खुश होतं. त्यानंतर अर्जुन फोनवर बोलून रूममध्ये जातो. इकडे प्रियाने आता सगळं बोलणं ऐकलेलं असतं. ती आता लगेचच कुणाला तरी फोन करते आणि म्हणते, मी तुला त्या श्रद्धा टेलरच नाव सांगितलं होतं ना, तिथे जायचा आणि त्यांना विचारायचं की अर्जुन सुभेदाराने जो ड्रेस दिला होता ना इथे स्टिच करायला, तो आम्हाला द्या म्हणून, कारण त्यांनीच आम्हाला इकडे पाठवले आणि तो तिथून ड्रेस घ्यायचा आणि इकडे सुभेदारांच्या घरी यायचं तो ड्रेस घेऊन. समजलं? असं म्हणून लगेचच आता ती फोन ठेवते. तर आता दुसरीकडे महिप्त आणि नागराज हे दोघेही आता घरी बसलेले असतात. तेव्हा महिप्तने पेढे मागवलेले असतात. नागराज, शेठ तोंड गोड करा, पेढे घ्या, पेढे खा, असं आता महिप्त म्हणत असतो. दोघेही खुश असतात. त्याचवेळी आता नागराज म्हणतो, अरे पेढे काय खातो, घसावला करायची वेळ आली तेव्हा तो सुद्धा करून आपण लगेच करू, असंच महिप्त म्हणतो. तर त्या चिचुंद्रीची शेपटी तर कापली जाऊ देत. तेव्हा चिचुंद्री नाही, बबली आहे ती, बबली असं नागराज म्हणतो. मग आता महिप्त म्हणतो, हो तीच ती बबली, पण मला कधी वाटलंच नव्हतं नागराज शेठ की ही 1.25 किलोची पोरगी ना
आपल्या डोक्याला एवढा ताण करेल हो. तिने तर अगदी ठेस आणलाय. तोंडाला पण काहीही म्हणा, तिचा मेंदू आहे ना लाखो आणि करोडोमध्ये चमकून उठेल ना असाच आहे. आणि आता सुद्धा तिच्यावर लक्ष नाही ठेवलं ना तर लगेचच डोक्याला ताण सुद्धा करू शकते. तेव्हा नागराज म्हणतो, पण तिच्यावर लक्ष ठेवायला तिचे आईबाप आहेत ना. आता मिस्टर आड मिसेस सदाशिव लोखंडे. तेव्हा आता महिप्त म्हणतो, काही पण म्हणा नागराज शेठ, मला ना खूप म्हणजे खूप भारी वाटते. म्हणजे जेव्हा तो तिचा टेलर बाप हा तिच्या समोर जाईल, तो सदाशिव लोखंडे जेव्हा तिच्या समोर जाईल तेव्हा तिचं तोंड बघण्यासारखं असेल आणि तेच तोंड मला बघता येणार नाही. बुबलीचं तुम्हाला जमलं तर तेवढं बघा आणि फोटो क्लिक करा आणि मला पाठवा. मी असा मोठा फोटो फ्रेम बनवून आणेल आणि भिताडावर लावेन आणि तिला सुद्धा या फोटोबद्दल सांगेन, म्हणेन की आयुष्यभर तुला असंच तोंड पाडून बसावं लागणार आहे. त्यावेळी नागराज म्हणतो, तिथे मी असेन किंवा नसेन हे मला माहीत नाही, परंतु त्यावेळी तिची कशी तंतरली आहे हे मी तुला नक्कीच सांगेन, अपडेट देईन. मग त्यावरती महिप्त हसतो. नागराज म्हणतो, आता मला खुश कर ना बाबा, इथे घसा ओला कर जरा. महिप्त म्हणतो, हो हो करतो, बाजा घेऊन ये रे पटकन. असं म्हणून तो बुबली बुबली बरळू लागतो आणि हसतो. तर दुसऱ्या दिवशी सायली आपल्या रूममध्ये काम करत असते. तेव्हा प्रतिमा तिला कॉल करते. सायली खुश होत फोन उचलते आणि विचारते, काय हो प्रतिमा, बोला ना. मग प्रतिमा म्हणते, अगं मला जरा टेन्शन आले. काल तन्वी आणि अश्विन दोघेही सामान घेऊन घराबाहेर पडलेत. मला काही माहीत नाही नक्की ते कुठे गेले आहेत. काळजी वाटते म्हणून तुला विचारतीये. सायली म्हणते, प्रतिमा आत्या नका ना काळजी करू अहो, ते दोघेही इकडेच आले आहेत. हे ऐकून आता प्रतिमाला धक्का बसतो आणि ती विचारते, काय म्हणजे ते दोघेही तिकडे सुभेदारांकडे आले आहेत का? सायली म्हणते, हो. मग रविराजने सुद्धा हे बोलणं ऐकलेलं असतं आणि तो पण म्हणतो काय? तेव्हा फोनवरच बोलणं ऐकून आता प्रतिमा जरा घाबरतेच. रविराज चिडला तर प्रॉब्लेम होणार या विचाराने तिलाच आता कसंतरी होतं. मग रविराज चिडून म्हणतो, प्रतिमा ते दोघे सुभेदारांकडे गेले. मी तुला सांगितलं होतं ना प्रतिमा, त्या मुलीला ना जरा सुद्धा लाज नाहीये. अगं त्या सगळ्यांनी तिला दाखवून दिलं होतं की त्या घरात राहण्याची ना अजिबात तिची लायकी नाहीये म्हणून, तरी पण त्या घरामध्ये ये ती मुलगी जातेच कशी? असं रागातच रविराज म्हणतो. सायली म्हणते, रविराज काकांना सांगा प्रतिमा आत्या काळजी करू नका, कारण प्रियावर लक्ष ठेवण्यासाठी आम्ही सगळेजण आहोत इथे. मग प्रतिमा म्हणते, हो हो सांगते मी त्यांना. असं म्हणून ती फोन ठेवते. तर रविराज अजूनच भडकतो आणि म्हणतो, मला वाटलं होतं या दोघांना स्वतःच घर घेऊन राहण्याची अक्कल तरी आली असेल, पण नाही ना. नवीने तिचं सासर उद्ध्वस्त करण्याचंच ठरवलं. तेव्हा प्रतिमा काळजीने म्हणते, नाही हो, ती नीट वागेल ना हो इथे. त्याचवेळी आता रविराज म्हणतोय, ती इथे नीट वागली का सांग बरं? वागली का नाही ना? अगं तू ती नीट वागेल म्हणूनच घरात घेतलं होतं ना. आता रविराज खूपच भडकलेला असतो ते पाहून प्रतिमाच आता गप्प बसते. तर रविराज म्हणतो, आता मी खडसावून लगेचच त्या पोरीला काहीतरी सांगणार आहे. मी चाललो आहे सुभेदारांकडे, चल तू माझ्याबरोबर. प्रतिमा म्हणते, नको. तेव्हा रविराज म्हणतो, चल म्हटलोय ना, आणि जर तुला यायचं नसेल ना तर तू नको येऊ, समजलं? तर प्रतिमा लगेचच रविराज पाठोपाठ निघते. इकडे सायली अजूनही काम करत असते. तेव्हा अर्जुन तिथे तयार होऊन येतो आणि म्हणतो, बरं मी निघतो हा. त्यावेळी सायली म्हणते, हो थांबा थांबा, अजून मी नाश्ता नाही बनवला, पटकन काहीतरी बनवते अगोदर तुमच्यासाठी. अर्जुन म्हणतो, अगं थांब थांब, नको घाई करू, अगोदर विचार तरी मी कुठे चाललोय पुढे. आता अर्जुन म्हणतो, अग मी तुझ्यासाठी ना सरप्राईज आणायला चाललोय. सायली खुश होते आणि विचारते, काय सरप्राईज आहे सांगा ना प्लीज. अर्जुन म्हणतो, जर सरप्राईज काय आहे हे तुला सांगितलं तर ते सरप्राईज राहील का सांग बरं? सो मला आता जाऊ दे, सरप्राईज आणू दे, मग तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद मला बघायचा आहे. तेव्हा सायली म्हणते, मग पटकन जान, पटकन या. हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, अग
जाऊ दे तर मग येईल ना. मी तर इकडे प्रिया अर्जुन कधी एकदा तिकडे निघतोय याची वाट बघत असते. हॉलमध्ये असते आणि अर्जुनच्या रूमकडे सतत तीच लक्ष असतं. तेवढ्यातच अर्जुन आता तेथे येतो. त्याला तेथे समोर बघतो आणि त्याला खूप राग येतो, परंतु आता त्याच्याकडे दुसरा ऑप्शन नसतो म्हणून तो तिला टाळतो आणि लगेचच आपला बूट घालून निघालेला असतो. इकडे प्रिया अगदी घाबरलेली असते, कारण तिला खूप आता भीती वाटत असते की कधी एकदा तो मुलगा येणार नाही तर माझ्या प्लॅनचे 12 वाजतील, लवकरात लवकर येऊ दे असं म्हणून ती त्याला कॉल करत असते. अर्जुन निघणार तितक्यातच समोरून तो मुलगा येतो. तो म्हणतो, अर्जुन सुविधेदार ना, तुम्ही श्रद्धा टेलरकडून, मी आलोय तुमची डिलिव्हरी ड्रेसची. तेव्हा अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, अरे बापरे, होम डिलिव्हरी का, अच्छा ठीक आहे, थँक यू सो मच असं म्हणून तो ड्रेस घेतो. आणि मागे प्रिया उभी असते. प्रिया लगेचच त्या मुलाला इशारा करते की तू जा पटकन. तो तिथून जातो. आणि मग अर्जुन विचारतो, काय आता चौकीदार बनणार आहेस का तू इथे असं म्हणून रागात असतो. तिच्याकडे बघतो तेव्हा आता प्रिया मात्र अर्जुन तिथून गेल्यानंतर खुश होते. इकडे सायली अजूनही रूममध्ये असते. अर्जुन आता तेथे जातो आणि तिला म्हणतो, सरप्राईज. सायली विचारते, काय एवढ्या लवकर सरप्राईज, कसं लगेच कशी आलात तुम्ही. तेव्हा अर्जुन म्हणतो, असा चालू, मी ॲक्च्युली सरप्राईज आणायला चाललो होतो, पण ते सरप्राईज ना इथे दारापर्यंत चालत आलं. तेव्हा सायलीला काही अर्जुनच्या बोलण्याचा अर्थ कळतच नसतो. सायली विचारते, काय आहे सरप्राईज. तेव्हा तो तिला आता ड्रेस दाखवतो आणि म्हणतो, हे बघ तुझं सरप्राईज. तेव्हा ती खुश होते आणि म्हणते, अय्या माझ्यासाठी. तेव्हा तो विचारतो, मग इथे दुसरी कोणी आहे का तिच्यासाठी. मी हे सरप्राईज घेऊन आलोय. सायली तो ड्रेस पाहून खुश होते आणि म्हणते, अय्या किती छान आहे. अर्जुन म्हणतो ना, पटकन आता तू घालून ये खाली, तिकडे आम्ही सगळेजण तुझी वाट बघतोय. सायली म्हणते, सगळेजण का बरं. अर्जुन म्हणतो, मग सगळ्यांना कळाव ना, माझी बायको या ड्रेसमध्ये किती सुंदर दिसतीये, माझी क्यूट बायको असं म्हणून तो लगेचच तिचे गाल पकडतो. इकडे आता कल्पना आणि अस्मिता या दोघीही आता हॉलमध्ये असतात आणि अर्जुनने ड्रेसबद्दल आता सांगितलेलं असतं. कल्पना म्हणते, तुला बरं एका दिवसात ड्रेस शिवून मिळाला रे. अर्जुन म्हणतो, मी त्यांना अटच घातली होती की मला ड्रेस पाहिजे म्हणजे पाहिजेच, एका दिवसात शिवून त्यामुळे मिळाला. आणि विमल त्याचबरोबर घरातील इतर सर्वजण वाट बघू लागतात की कधी एकदा सायली येते. प्रियाच तोंड मात्र नेहमीसारखं वाकडच असतं. त्यानंतर विमलच लक्ष रूमकडे जातं आणि ती म्हणते, आली बघा सायली ताई आली. त्याचवेळी आता सगळ्यांची नजर सायलीवर पडते. गिफ्ट केलेला तो ड्रेस सायलीने आता घातलेला असतो आणि तिला तो ड्रेस खूप शोभून दिसत असतो. तिने आता आपला लुकच पूर्णपणे चेंज केलेला असतो. तर आता हळूहळू जेव्हा ती जिन्यावरून अशी खाली एक पायरी उतरत येते, तसं नकळतपणे अर्जुन तिच्याकडे असा ओढला जातो. तो तिच्याकडे बघतच राहतो. सायली सुद्धा खूप प्रेमाने त्याच्याकडे बघत असते. तो आता अगदी तिच्या प्रेमामध्ये वेडाच होतो. सायली मात्र लाजून लाल होते. तेवढ्यातच प्रतिमा आणि रविराज देखील तेथे येतात. घरातील सगळ्यांच्या नजरा फक्त सायलीकडे असतात, कारण सायली त्या ड्रेसमध्ये अतिशय सुंदर दिसत असते. रविराज प्रतिमा सुद्धा जेव्हा सायलीकडे बघतात तेव्हा रविराजच्या डोळ्यात चटकन पाणी येतं, कारण जशी सायली जिन्यावरून खाली एक पायरी उतरत येत असते तसा त्याला प्रतिमाच्या सायलीमध्ये भास होऊ लागतो आणि मग त्याचीही नजर तिच्यावरून हटत नसते. तर प्रतिमा देखील कौतुकाने सायलीकडे बघते. सायली आता अर्जुन जवळ येऊन उभी राहते. तर अर्जुन इशारा करून खूप मस्त दिसती असं म्हणतो. तर सायली गोड लाजूनच हो असं म्हणते. त्यानंतर प्रतापची नजर बाहेर पडते. तर तिथे रविराज प्रतिमा त्याला दिसतात. मग आता प्रताप म्हणतो, रविराज अरे तू आलास, ये आतमध्ये ये. प्रतिमा अग ये ना. तेव्हा रविराज आणि प्रतिमा आलेत हे सगळ्यांना समजतं. प्रताप म्हणतो, बघ ना सायलीसाठी अर्जुनने किती छान गिफ्ट आणलाय, ड्रेस आणलाय बघ तिच्यासाठी,
किती छान दिसतीये ती. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम ही आलात असं म्हणून ती पहिल्यांदा प्रतिमाकडे जायला निघते. रविराज सारखाच सायलीकडे बघत असतो, कारण प्रतिमाचा भास त्याला तिच्यामध्ये होत असतो. तेव्हा आता प्रतिमा सायलीकडे खूप वेळ बघत असते, कारण तिच्याच साडीचा तो ड्रेस असतो. ती पुढे येते, सायलीच्या चेहऱ्यावरून कौतुकाने हात फिरवते आणि म्हणते, खूप सुंदर दिसतीयस. अग तू सायली, खूप सुंदर दिसतीयस. सायलीला तेवढाच आनंद होतो. तर प्रियाच्या थोबाडावर नेहमीप्रमाणे 12 वाजतात, कारण सायलीच झालेलं कौतुक तिला बघवतच नसतं. त्यानंतर अस्मिता म्हणते, अर्जुन, अरे कुठून शिवून घेतलास रे तू हा ड्रेस? कारण बघ ना, हे किती सुंदर दिसतीये रे. त्या ड्रेसमध्ये किती छान वाटतोय तिला तो ड्रेस. अर्जुन म्हणतो, मी श्रद्धा टेलरकडून हा ड्रेस शिवून घेतलाय. तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, तुला तुझ्या आईच्या साडीचा ड्रेस शिवायचा होता ना? मग आता सायली म्हणते, हो. त्यावेळी अर्जुन म्हणतो, पण बघ, मी तुझ्या आईच साडीचा ड्रेस तुला शिवून घेऊन आलोय. सायली एक्साइट होऊन विचारते, काय आईंच्या साडीचा ड्रेस शिवलाय का तुम्ही? अर्जुन म्हणतो, हो, मी मम्माची साडी समजून घेऊन गेलो होतो, पण ती साडी निघाली कोणाची? तर प्रतिमा आत्यांची. मग आता सायलीला अजूनच आनंद होतो. ती म्हणते, काय? तेव्हा आता सायलीला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. तिच्या मनातली इच्छा पूर्ण झालेली असते. तर कल्पना सुद्धा म्हणते, सायली बघ, तुझ्याकरता खास प्रतिमाच्या साडीचा हा ड्रेस शिवलाय हा. मग आता सायलीला खूप आनंद होतो आणि ती पुन्हा प्रतिमाकडे बघून हसते. तेव्हा प्रताप म्हणतो, मी तुम्हाला म्हणालो होतो ना, दोघांमध्ये गेल्या जन्मीचं काहीतरी नक्कीच नातं आहे. अरे, अर्जुनने फक्त प्रतिमाची साडी निवडली, हा काही नुसता योगायोग असू शकत नाही ना? त्यानंतर नकळतपणे आता रविराजची पावलंही सायलीकडे वळतात आणि तो म्हणतो, की सायली, हे बघ, मी खरं तर आलो होतो इथे तन्वीशी बोलायला, पण तू समोर आलीस आणि तेही प्रतिमाच्या साडीचा ड्रेस घालून. आता मला सांग, खरंच तू आमच्या घरी जन्माला मला का नाही आलीस? असं जेव्हा रविराज अगदी भावुक होऊन विचारतो, तेव्हा मात्र आता सायली रविराजकडे बघत राहते. सर्वजण इमोशनल झालेले असतात, तर प्रियाच्या चेहऱ्यावर नेहमीसारखे 12 वाजतात आणि तिला राग येतो, कारण पुन्हा एकदा तिला डावलून रविराजने सायलीलाच आपली खरी मुलगी मानलेलं असतं. आता घरातील सगळेजण सुद्धा खूप इमोशनल झालेले असतात, कारण रविराजच्या मनात एकच खंत असते, की सायली माझ्या घरचीची मुलगी का नाही झाली? कारण सायली मध्ये जे गुण असतात ते प्रियामध्ये एकही गुण नसतो आणि त्यामुळे रविराजला असं वाटत असतं. तेव्हा सायली खूपच भावुक होते. तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू येतात. पुढे रविराज म्हणतो, की हे बघ सायली, पुढचा जन्म असतो की नाही हे मला खरंच नाही माहीत, पण जर खरोखरच पुढचा जन्म असेल ना बाळा, तर आमच्या घरी आमच्या पोटी जन्म घे. असं म्हणून तो कौतुकाने तिच्याकडे बघतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येतं. तेव्हा सायली त्या दोघांकडे अगदी प्रेमानेच बघत असते. तर आता या सगळ्यांचं आपल्यावर असलेलं प्रचंड प्रेम पाहून सायलीला अगदी भरून येतं आणि हे सगळं मला प्रेम माझ्या नव्यामुळे मिळते, माझ्या अर्जुनमुळे, असं म्हणून सायली त्याच्याकडे बघते. अर्जुन सुद्धा तिच्याकडे बघून हसत असतो. सायलीला आता राहवत नाही. ती खूप इमोशनल झालेली असते. धावतच अर्जुनकडे जाते आणि त्याला घट्ट मिठी मारते. घरातील सगळेजण पुन्हा एकदा कौतुकाने त्या दोघांकडे बघू लागतात. मग आता सायली म्हणते, की माझं सुख नेहमी तुमच्यापासूनच सुरू होतं आणि फक्त तुमच्यापर्यंतच येऊन संपतं. पण एक सांगू, आज मला नव्याने समजतंय, पण आज मला समजतंय की तुम्ही माझ्यासाठी किती किती आणि काय काय केलं आहे आणि माझ्यावर इतकं प्रेम करणारी माणस मला तुमच्यामुळे तर मिळाली आहेत आणि त्यासाठी मी तुमचे आभार कसे मानू ना मला कळतच नाही. तेव्हा अर्जुन अजून म्हणतो, वेडी आहेस का तू? अगं तुला हवं असलेलं तुला सगळं मिळणार, पण अजून सगळ्यात महत्वाची गोष्ट ना तुला मिळायची आहे. तेव्हा कोणती महत्वाची गोष्ट हा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. सगळेजण अर्जुनकडे आणि सायलीकडे बघू लागतात. मग त्यानंतर अर्जुन म्हणतो, मी तुला प्रॉमिस केलं होतं ना सायली, की तुझ्या
आई बाबांना मी नक्कीच म्हणजे नक्की शोधून काढेन आणि तुला सांगू, मी माझं प्रॉमिस ना आता नक्कीच पाळेन. तेव्हा सगळेजण खुश होतात. मग सायलीला अजूनच आनंद होतो. त्यावेळी आता कल्पना म्हणते, सायली अगं खरंच तुझे खरे आई बाबा कोण आहेत ना हे आम्हालाही बघायचंय. अगं जिने आम्हाला एवढं सुखात ठेवले, तिला तिच्या आई बाबांचे आशीर्वाद तर मिळायलाच हवेत ना. तेव्हा सायलीच होणार. तिथे कौतुक पाहून प्रियाच तोंड मात्र पडतं. प्रताप म्हणतो, कल्पना सायलीची लगेच दृष्ट काढून टाक, कारण आपल्या मुलाच्या संसाराला कोणाचीही नजर अशी लागायला नको. तेव्हा कल्पना म्हणते, हो चालेल. तर आता प्रिया समोर असून देखील प्रतिमा आणि रविराजच लक्ष अजिबात तीच याकडे जात नसतं. ही फक्त आणि फक्त सायलीकडेच बघत असतात. ते पण अगदी कौतुकाने, आणि त्यांना तेवढाच आनंद झालेला असतो. त्यावेळी प्रिया मनातच म्हणतेली, आता यांची रडारड सुरू करा. जेवढं कौतुक करायचं आहे ना तेवढं करा. पण आज मी खूप खुश आहे, कारण या ड्रेसचा विषय ना आज मी मिटवला. आता अर्जुनचा त्या माझ्या भिकारड्या आई बाबांशी तर काहीही म्हणजे काहीही संबंध येणारच नाही. आणि या घराशी असलेला माझा संबंध हा कायम म्हणजे कायम राहील. असं म्हणून प्रिया तेथून आता जायला निघते. तिला आनंदच झालेला असतो की अर्जुनला खरंच माझ्या आई बाबांबद्दल काहीच समजणार नाहीये. त्यावेळी आता रविराज हा प्रियाला म्हणतो, थांब नवी, मी आता मला ना माझ्या काही प्रश्नांची उत्तर हवी आहेत. आता रविराज खूप चिडलेला आहे. हे गोष्ट प्रतापला समजते. तो म्हणतो, रविराज हे बघ, जाऊ दे ना, आता नको काही या गोष्टींचा तू विचार करूस. एवढा आता प्रियाला हेच वाटतं की मला कोणी प्रश्न विचारू नये. त्यामुळे ती आता अलगदपणे तेथून लगेचच जाते आणि कुणाकडेही अजिबात लक्ष देत नाही. तर आता सायली आणि अर्जुन दोघेही एकमेकांकडे बघतात आणि खूप खुश असतात, कारण अर्जुनने सायलीला खूप छान असं अनमोल सरप्राईज दिलेलं असतं. आणि ते सरप्राईज पाहून ना सायली खुश असतेच, त्याचबरोबर इतर घरातील सगळेजण सुद्धा तेवढेच खुश असतात. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये अर्जुन आता लगेचच दुसऱ्या दिवशी थँक यू म्हणण्यासाठी श्रद्धा टेलरकडे जातो. तेथे शिवराव आणि मैनाबाई हे दोघेही असतात. मग आता हा खोटो म्हणून अर्जुन त्या खोटोबद्दल त्या दोघांनाही विचारतो. मैनाबाई आता आपल्या खोटोमध्ये असणाऱ्या मुलींची ओळख करून देते. त्यामध्ये सायलीच्या लहानपणीचा खोटो असतो. अर्जुनला समजतं तेव्हा ही 20-22 वर्षांपूर्वी घरातून निघून गेली आहे असं आता मैनाबाई सांगते. तेव्हा अर्जुन खुश होतो आणि म्हणतो, सापडेल आता तुम्हाला, चला बरं. असं म्हणून अर्जुन आताजले चच त्या दोघांनाही आपल्या घरी घेऊन जायला निघतो. महिप्त आणि नागराज टपूनच बसलेले असतात की कधी एकदा अर्जुन हा तिथून त्या दोघांना घेऊन जातोय. तेव्हा त्या दोघांना असं घेऊन जाताना पाहून नागराज महिप्तच्या हातावर टाळी देतो आणि म्हणतो, आता प्रियाची लागणार वाट. इकडे सायलीने आता पूजेची थाळी तयार केलेली असते. तेव्हा ती म्हणते, अजून कशी आली नाही ते कळतच नाही हो आई. आता तेवढ्यातच अर्जुन तेथे येतो आणि म्हणतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, सायली तुझी प्रतीक्षा आता संपली. सायली विचारते, हे कोण आता? मग आता अर्जुन म्हणतो, हे तुझे खरे आई बाबा आहेत. असं म्हटल्याबरोबर सायलीच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्या लोखंडे कपलला बघून सायली एकदम हादरूनच जाते की हे माझे खरे आई बाबा आहेत. त्यावेळी तिच्या हातातून ती पूजेची थाळी पडते. त्यातली सगळी फुलं त्या दोघांच्याही पायाजवळ जाऊन आता पडतात. प्रिया मात्र घाबरते, कारण तिचेच आई बाबा तिथे आलेले असतात. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.